रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला जे मंदिर दिसत आहे ते मंदिर आहे श्री संत सावतामाळी महाराज यांचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो। अजून एक या मंदिरात आणि या संत सावतामाळी पुण्यतिथीचा वेगळंपण आहे आणि ते वेगळंपण म्हणजे संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिखर शिंगणापूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये खरं तर आपण बघितलेलं आहे की कीर्तन प्रवचन हे कार्यक्रम होत असतात, पण श्री संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त खरं तर पारायण सोहळा सुरू केलेला आहे। पण या वर्षी म्हणजे या पारायण सोहळ्याचं पहिलेच वर्ष आहे, पण आयोजकांनी श्री संत तुकोबाराया संत तुकाराम महाराज यांचं चरित्र ठेवलेलं आहे। हे ह्या पारायण सोहळ्याचं एक वेगळंपण आहे। खरं तर आज आपल्या मंदेश भूषणशी बोलणार आहे ते शिखर शिंगणापूर ग्रामस्थ बोलणार आहेत, त्याचबरोबर श्री संत तुकाराम महाराज यांचं जे चरित्र सांगणार आहेत ते चरित्रकार आहेत, कथा प्रवक्ते आहेत ते नामदेव महाराज चव्हाण आहेत। देवाची आळंदी हे त्यांचं गाव आहे आणि त्यांना सर्वजण आप्पा म्हणतात। खरं तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना आप्पा या नात्यातूनच मारणार आहेत। खरं तर देवाची आळंदीहून आज आपल्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर शिखर शिंगणापूर हे त्यांचं कसं नातं आहे आणि आप्पांच्या कार्याविषयी पण या निमित्तानं आपण आज त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत। पहिल्यांदा आपण आप्पांशीच बोलणार आहोत। आपण थेट कार्यक्रमात आलेलो आहोत। आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळत आहे। कार्यक्रम आहे श्री संत सावतामाळी महाराज यांच्या मंदिरात नामदेव आप्पा चव्हाण यांचा तुकोबा महाराजांच्या जीवनचरित्रावर कार्यक्रम आपल्याला पाहावयास मिळत आहे। ऐकूया आपण आप्पांचा कार्यक्रम। कुठे निघाले? काही व्यापारी चालले होते आणि ते व्यापारी जात असताना तुकोबारायांच्या पूर्वीच्या काळामध्ये आप्पा रामकृष्ण हरी। खरं तर मी सर्वच प्रेक्षकांना सांगितलेलं आहे देवाची आळंदी हे तुमचं गाव आहे, तुम्हाला आप्पा म्हणतात। खरंच तुम्ही कीर्तनकार आहात। पहिलाच तुमच्यासाठी प्रश्न आहे की देवाची आळंदी पुण्यावरून थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे शिखर शिंगणापूर आहे या ठिकाणी तुम्ही आलेला आहात। नातं कसं जुळलं हे आमच्या महादेवाशी तुमचं? मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या श्री क्षेत्र शिंगणापूर या ठिकाणी हा जो अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे, या सप्ताहामध्ये श्री सावता महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या समग्र गावकरी लोकांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ज्यावेळेला माझ्यापुढे हा विषय निर्माण झाला त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की संत चरित्र आपण करूया, कारण कीर्तन मालिका आणि कीर्तन सप्ताहामध्ये तसं आता फार मोठी खर्चाची बाब झालेली आहे, कारण कीर्तनकारांचे 7 दिवसाचे मानधन, त्या कलाकारांचे मानधन, लोक अतिशय मेटाकुटीला येतात आणि मानधनाची जी भूमिका आहे ती आताच्या गुणवंत लोकांची जरा थोडीशी त्यामुळे गावकऱ्यांना ही गोष्ट जरा थोडीशी आर्थिकदृष्ट्या जरा थोडंसं, त्यामुळे मी काय विचार केला की संत कथा या रूपाने जर 7 दिवस संत कथा केली तर ही संत कथा करीत असताना लोकांमध्ये संतांच्या जीवनाचा एक परामर्श घेता येतो। काही लोकांना ज्या संतांचं विशेष रूपाचं जे काही भूमिका आहे ती कळणं गरजेचे आहे, कारण आताच्या काळामध्ये संत कथा शिवाय तरुणोपाय नाही। देवकथा आहे नाही असं नाही, पण ती श्रवणीय आहे, पण संत कथा ही आचरणीय आहे। संत कथाच्या माध्यमातून संतांनी जसं जसं आपल्या जीवनशैलीमध्ये आचरण केलेलं आहे त्या आचरणातून ते वंदनीय झालेले आहेत, किंबहुना त्या आचरणाचा आपल्याला तरी कुठेतरी एक भूमिका लाभावी यासाठी हे संत चरित्र अत्यंत गरजेचं आहे। विशेषतः अशी का या संत चरित्र करीत असताना आज माळी समाजामध्ये हा जो कार्यक्रम तुकोबारायांचा घेतलेला आहे याच्या पाठीमागचा ह्या गावच्या लोकांचा एक उदात्त हेतू आहे की इथे कुठल्याही समाजामध्ये न अडकता सर्व संत हे सर्व धर्माला धरून आहे। पांडुरंगाच्या चरणाजवळ सर्व वारकरी एकच आहे, मग तिथं जात नाही पात नाही, आणि म्हणून संत चरित्र माळी समाजाच्या वतीने एक मराठी समाजाचा संत असा इथं भेदभाव नसून इथे संत आणि केवळ सामाजिक भूमिका या ठिकाणी लाभून वारकरी संप्रदायाचे सर्व जात वीत गोत कुळ शीळ मात
भजता त्वरित भावनाशील ह्या ज्ञानवरांच्या उक्तीप्रमाणे इथे कुठल्याही प्रकारचा संबंध जातीचा येत नाही, समाजाचा येत नाही. आणि म्हणून संत जीवन फक्त प्रत्येकाच्या मनीमानसी बसावी या दृष्टिकोनातून हा मी उपक्रम केलेला आहे. एक दुसरी गोष्ट, माझ्या या गावाशी असलेला संबंध गेले 50 वर्ष 55 वर्ष वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती बाबा चव्हाण हे आमचे पूज्य पितास आहे. मी त्यांचा सर्वात धाकटा चिरंजीव नामदेव महाराज चव्हाण. आळंदीला वास्तव्य आहे माझं. आणि या गावाशी या जुन्नर, त्याचप्रमाणे फलटण तालुका, कोरेगाव तालुका, मान तालुका या सर्व तालुक्यामध्ये 60 गावचे दौरे करून आमच्या पूज्य पिताश्रींनी 60 गावचे दौरे करून या संपूर्ण परिसरामध्ये एक भक्तीचा मळा त्यांनी फुलवलेला आहे. 27 ठिकाणी त्यांनी मंदिर उभारलेले आहेत आणि आजही त्यांची अनुयायी आहेत. आणि या संदर्भाने लहानपणापासूनच माझी एक इच्छा होती की शंभू महादेवांच्या जवळ कुठेतरी आपली एक साधना व्हावी, या उद्देशाने हे कथेचं मी आयोजन केलेलं आहे. पहिलंच वर्ष आहे, पण पहिलंच वर्ष असून गावकऱ्यांच्या माध्यमातून इतका प्रतिसाद उत्तम मिळेल अशी मलाही कल्पना नव्हती. पण सर्व गावकऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम अतिशय उचलून धरलेला आहे, याचाही मला खूप आनंद वाटतो. अजून एक महाराज मगाशी खरं तर ते कार्याविषयी काय सांगताल? अजून खरं तर तुमचं एवढं मोठं कार्य आहे गेले वारकरी संप्रदायाचं. 40 वर्ष मी वारकरी संप्रदायामध्ये आमच्या पूज्य पिताश्रींच्या माध्यमातून हे मी वारकरी संप्रदायाचा वसा घेतलेला आहे. यामध्ये समाज परिवर्तन व्हावं यासाठी विविध वारकरी संघटनेमध्ये मी कार्यरत आहे. वारकरी प्रबोधन महासमिती असो, अखिल भारतीय वारकरी महामंडळ असो किंवा फडकरी दिंडी समाज संघटना असो, या विविध संघटनेतून लोकांच्या भूमिकेतून कशा रीतीने आपण संप्रदायाची वाढ व्हावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो. गेले 25 वर्षापूर्वी वारकरी प्रबोधन महासमितीच्या निमित्ताने मुंबईमध्ये श्री कॉटन ग्रीन ते वडाळा या ठिकाणी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं. त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही 5 फाउंडेशन मेंबर होतो. आणि हा कार्यक्रम उत्तम रीतीने दिसावा मुंबईकरांना, कारण मुंबईमध्ये सर्व जगातली लोक त्या ठिकाणी असतात. आळंदी ते पंढरपूर किंवा देहू गावातून पंढरपुरामधून जो पालखी सोहळा जो निघतो त्याचा एक विशेष प्रकारचा आदर्श कसा असावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला होता. आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री मनोहरजी यांनी आम्हाला चांगली साथ दिली होती. आम्ही कॉटन ग्रीन ते शिवाजी पार्क या ठिकाणी हा सोहळा चालू केला. संपूर्ण हार्बर लाईन असो, पश्चिम लाईन असो, दक्षिण लाईन असो, या सर्व स्टेशनमध्ये जाऊन प्रत्येकांना आम्ही यामध्ये सहभागी करायला सांगितलं. त्यावेळेला शिवाजी पार्कमध्ये असंच स्वतः मनोहरजी म्हटले की इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे यांनीच हे मैदान भरवलं होतं आणि तिसरं मैदान हे वारकऱ्यांनी भरवलं. एवढा मोठा तो विराट अशा प्रकारचा वारकऱ्यांचा मेळावा आम्ही या ठिकाणी साजरा केला. तदनंतर वारकरी संप्रदायामध्ये ही स्वच्छता भूमिका राहावी, किंवा वारकरी संप्रदायामध्ये एक प्रकारचे जे काही आता नवीन परंपरा वेगवेगळ्या पद्धतीने चालू झालेली आहे ते एक मनाला खेद वाटतो. लोकांनी कीर्तनाचं माध्यम एक त्याचं भूमिका एक वेगळ्या पद्धतीने चालू केलेली आहे, गाण्याच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने चालू केलेली आहे. म्हणून मी एक विषय असा घेतलेला आहे की या ठिकाणी कथा हा विषय घेऊन कथा करीत असताना मी आपल्या सोशल मीडियाचा सुद्धा मी चांगल्या रीतीने वापर करतोय. माझ्या मोबाईलमध्ये संपूर्ण संगीत भरून मी या संगीतातूनच एकटा मी कथा करतो आणि संगीत प्रधान अशा प्रकारची कथा करतो. एक माझ्या प्रकारची हे अभिनवता माझ्या भूमिकेतून मी लोकांसमोर साजरे करतो. संगीतही लोकांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो आणि कथाही करतो, अशी एक भूमिका आहे. आपण अजून एक खरं तर तुम्हाला प्रश्न विचारतो. खरं तर तुमच्यासाठी हा शेवटचाच आहे. वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या भागात करत असेल, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, त्या कथे आणि ह्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे. दुसरा भाग आहे की आज आपण पायी दिंडी सोहळा बघतोय, आषाढी वारीला इतका मोठा प्रतिसाद मिळतोय. तर हे सर्व बघितलं तर काय हे जो गर्दी वाढत चाललेली आहे, काय कारण असावं असं तुमच्या नजरेतनं? ज्ञानोबारायांच्या पायवारी सोहळ्यामध्ये किंवा सर्व संतांच्या पायवारी सोहळ्यामध्ये आताचा समाज वाढत चाललेला आहे. खरं तर आता त्यांना कळालं की खऱ्या अर्थाने आपलं सुख कशात आहे, आनंद कशात आहे. हे समाज प्रबोधनाच्याच माध्यमातून ही घडलेली घटना आहे. ही सहजासहजी घडलेली घटना नाही. लोकांमध्ये जी परिवर्तनशील भावना निर्माण झालेली आहे ती केवळ आपल्या पूर्वसुरींनी जो
त्यांनी गावोगावी जाऊन ह्या संप्रदायाबद्दलचे ज्ञानोबा तुकोबारांच्या बद्दलची महती प्रतिपादन केली. त्याचा एक विशेष प्रकारचा परिणाम आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पण असं आहे, एक व्यापारी भूमिका सांगतो आपल्याला की क्वांटिटी वाढली का क्वालिटी घसरते, असा एक विशेष नियम आहे. त्यामुळं विषय असा झालेला आहे की समाज वाढलाय पण दर्दी नाही. समाजामध्ये एक प्रकारची जी काही साधनायुक्त समाज पाहिजे तो साधनायुक्त समाजाची वाढ झालेली नाही. हा समाज फक्त वरपंग समाज आहे. परंतु तरी सुद्धा ज्ञानोबारायांना तुकोबारायांना ते नामचिंतन करतो म्हणून आपण त्यांना एक उत्तम प्रकारची वारकरी आहेत असं मी म्हणतो त्यांना. म्हणजे लोकांची गर्दी वाढायला लागलेली आहे, पण थोडस त्यासाठी काय उपाय करावा लागेल? आता त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. यासाठी एकच गोष्ट आहे की संतांच्या कथा, संत मालिका, संतांवर किती प्रकारचे त्यांच्यावर संकट आली तरी सुद्धा त्यांनी न डगमगता कसा परमार्थ त्यांनी साधला, हे विचार जगद्गुरु संत तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये, श्री संत सावता महाराजांच्या जीवनामध्ये जे काही प्रापंचिक प्रसंग आले त्या प्रापंचिक प्रसंगातून त्यांनी कशा रीतीने परमात्म्याला जवळ करून आपल्या पद्धतीने आपला स्वतःचा आणि संपूर्ण जगाचा ते उद्धार करण्याकरता ते जसे प्रवृत्त झाले, ही त्यांना विचारांची धारा जोपर्यंत आपण समाजापर्यंत देत नाही. कारण हल्ली बघितलेले की भोगासक्त लोक झालेले आहेत आणि संप्रदाय हा भोगासक्त नाही, त्यागप्रधान आहे. भोगप्रधान हा ही आताची विज्ञानवाद जो म्हटलं जातं तो भोगप्रधान आहे, आणि परंतु संप्रदाय हा परमार्थ हा त्यागप्रधान आहे. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकोबारायांचं एकच मी प्रमाण सांगतो आणि मी थोडंसं थांबतो. तुकोबारायांनी सांगितलेले की जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. इथे व्यवहारे हा शब्द उदास आणि विचारांच्या माध्यमातून जर केला तर पैसा मिळवणं सुद्धा उत्तम पद्धतीने मिळवावा आणि पैसा खर्च करण्यास सुद्धा उत्तम प्रकारे करावा, किंबहुना विचाराने करावा आणि उदासीनते करावा. उदासीनता ही त्यागमूलक आहे आणि उदासीनताशिवाय सुख नाही, हे आपल्या संतांनी दाखवून दिलेलं आहे. हाच विचार सर्व मानसी जावी एवढी अपेक्षा देऊन मी या ठिकाणी ही कथेला प्रवृत्त झालेलं आहे. धन्यवाद. महाराज, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. राजकुमार बाबा कुदळे. बर, नोकरी व्यवसाय काय? शेती आणि करता. व्यवसाय दोन्ही. व्यवसाय कुठला आहे? बेल फुल वगैरे, नारळ पूजा आपले. बर. मौली, खर तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की आपलं शिखर शिंगणापूरमध्ये पहिल्यांदाच तुम्ही हा पारायण सोहळा सुरू केलेला आहे, तर काय विचार मनात होता की आपण पहिल्यांदा पारायण सोहळा सुरू करावा? आसपासच्या गावातून बघितले, बरेच वर्ष झाले पारायण चालू आहेत, परंतु शिखर शिंगणापूरला एवढी मोठी पार्श्वभूमी असून देखील इथं एक असे पारायण स्थानिक लोकांनी कधी म्हणजे असं नव्हतं, ते आपण कुठेतरी प्रयत्न करावा म्हणून सुरुवात केलेली आहे. मग संत शिरोमणी सावतामाळी हे पुण्यतिथीचं निमित्त तुम्ही धरलेलं आहे. हो, त्या निमित्ताने. आणि तुकाराम महाराजांचं चरित्र ठेवलेलं आहे. खरं तर आपण इतर ठिकाणी बघितलंय, मगाशी मी आपणशी बोललेलो आहे, कीर्तन प्रवचन वगैरे ठेवलेले जातात, त्याचं उत्तर आपल्याला आपण दिलेलं आहे. पण तुम्ही तुकाराम महाराजांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचावं असा विचार ठेवला, पण कसा मनात आला विचार की आपण त्याच्याऐवजी हे द्यावं? सावता महाराजांची जर कथा किंवा प्रवचन ठेवलं असतं तर हे समाजापुरतं मर्यादित राहिलं असतं. बरं. हे मर्यादित न ठेवता सर्व लोकांनी, सर्व संतांच्या म्हणजे जे उद्देश आहे एकत्र येऊन सर्वांनी करावं, त्या पद्धतीनं मग आपण जर तुकाराम महाराजांची जर कथा ठेवली आपण तर सर्व समावेशक होईल, त्या दृष्टीने नियोजन केलं. त्या दृष्टीने आहे. मग कीर्तन प्रवचनाचं काय, त्याच्याऐवजी हा पार्ट ठेवला. बर, नियोजन कसं केलं? पहिल्या वर्षी म्हटलं का? पहिलेच वर्ष आहे, पहिलेच वर्ष पारायण सोहळा सुरू आहे. कसं नियोजन केलं? किती दिवस करत होता हे नियोजन वगैरे? नियोजन करायसाठी साधारण 3-4 महिने गेले मला. कारण हे करत असताना जे काकडा सांगणार आहेत, हरिपाठ सांगणार आहेत, किंवा इथं विण्याची सोय करावी लागते, किंवा जे कथाकार किंवा कीर्तनकार आहेत त्यांच्या तारखा घ्याव्या लागतील, आणि त्यासाठी वेळ द्यावा लागतो. बरं, एक सांगा माऊली, आता आपला जो किती दिवसाचा हा पारायण सोहळा आहे? 7 दिवसाचा आहे. 7 दिवसाचा. आता महाप्रसादाचं कसं सौजन्य कसं मिळालं, कसं आहे ते? पहिलेच वर्ष आहे म्हणल्यानंतर महाप्रसादाचं सौजन्य सांगितलं की लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि ते होत गेलं. म्हणजे 7 दिवशी तुम्ही नियोजन केलेलं आहे. हो. तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं की ह्या वर्षी तुम्ही स्वतः द्यायचं आणि पुढल्या वर्षी प्रत्येकाला एक दिवस देणार आहात तुम्ही, आणि त्याच्यात त्यांनी सगळ्यांना सामावून घ्यायचं, आणि असा हा विषय आहे. आता ह्या वर्षीचं तुमचं पहिलेच पारायण आहे. अजून तुम्हाला पुढच्या वर्षी काय नियोजन करावं वाटतं ह्या अनुभवावरून? पुढच्या वर्षी
नियोजन वेगळं अजून ह्याच्यात? पुढच्या वर्षी नियोजन आता फक्त आम्ही कथेचाच कार्यक्रम ठेवलेला आहे. बरं, हा. अजून काही वेगळं ठेवायचा विचार आहे का तर तुमचा? विचार आहे हा. काय? जे कथा संपल्यानंतर हं. इथं जे भोजन चालू होते लगी बरं. त्यावेळेस इथं भजन चालू राहावं आणि त्या भजनाच्या नादामध्ये माणसाचं भोजन व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे जसं इकडं स्वयंपाक करत असताना इथं ज्यावेळेस आमचा स्वयंपाक होतो का नाही म्हणजे दिंडीचा, हं. त्यावेळेस इथं नामस्मरण चालू आहे. हं. तेच सात्विक गुण त्या अन्नात उतरतील, तसं खाताना देखील तेच सात्विक गुण त्या लोकांच्यात म्हणजे उतरावेत आणि लोकांच्यात बदल व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेला महाप्रसाद होतो त्यावेळेलाच भजन व्हावं हं. आणि महाप्रसाद घेताना पण एक चांगले म्हणजे वेगळा विचार हा. तुम्ही खरं तर हा पोहोचवत आहे. हा. जे वेगळं पण पुढच्या इतर वर्षी- विचार जिथे डोक्यात लोकांच्या आल्यानंतर इथं देव आणि देव हाच विषय राहावा. हं. बरं, आता एक सांगा, खरं तर आपण मगाशी सांगले तुमचं नातं मानशी कसं आहे, पण तुमचं आणि आपणचं कसं नातं जोडलं कसं आहे थोडक्यात? म्हणजे आपणच्या दिंडीतून मी चाललो 1 वर्ष, मला काही तिथं माहित नव्हतं, पण गेलो आणि तिथल्या लोकांनी मला सामावून घेतलं हा. सगळ्यांनी. मला आनंद वाटला. एक तर मग आपण पहिल्या वर्षी गेलो, कोणाची ओळख नाही काय नाही, एका कुटुंबातलं आपण नसून एक कुटुंबात गेल्यासारखं दिसलं. तेव्हापासून आपण माझी आणि त्याच आपण आज आपल्याला तुकोबारायांच्या कथासार सांगण्याचं निमंत्रण दिलं. निमंत्रण दिलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव डॉक्टर पवन राजकुमार कुदळे. मी शिखर शिंगणापूरकाचा रहिवासी आहे. डॉक्टर साहेब, तुमच्यासाठी प्रश्न आहे. खरं तर तुम्ही म्हणजे डॉक्टर म्हणजे माणसाचे जनावरांचे काय कुठले म्हणजे? माझं जे शिक्षण आहे ते एम.फार्म, MBA, PhD आहे. PhD मेडिसिन आहे. मी म्हणजे जनावरांच्या वरती पण काम करतो आणि माणसावरती पण काम म्हणजे करतो. दोन्हीकडे त्या तुम्हाला- दोन्हीचा दुवा म्हणून मी काम करतो. बरं, आता दोन्हीकडे तुम्ही माणसं दुरुस्त करताय आणि ते करत असताना तुम्ही आज सहभागी झालाय पारायण सोहळ्यात. काय मनात विचार आला की आपण आता ह्या व्यासपीठावर यावं किंवा कार्यक्रमात सहभागी व्हावं? तसं बेसिकली पाहता माझा कुटुंबाचा वारसा आहे. माझं कुटुंब हे वारकरी संप्रदायात आहे. माझी ही 3री पिढी आहे की आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. आणि आम्ही दिंडी सोहळा असेल किंवा समाज प्रबोधन असेल, भजन असेल, कीर्तन असेल, अभंग असेल, हे आमच्या रक्तामध्येच आहे, हे ब्लड स्ट्रीम मध्येच आहे आमच्या. त्यामुळे हा एक लाभलेला वारसा आहे. वारसा हा फक्त संपत्तीचा नसून हा विचारांचा, संस्कारांचा असतो. हे या निमित्ताने आज मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि सहभागी झालाय अजून म्हणजे काय सांगताल की आज जर आता तुम्ही डॉक्टर आहात, पण अजून काही लोक आपले या क्षेत्रातले असतील, डॉक्टर इंजिनियर असतील किंवा व्यावसायिक असतील किंवा अन्य अजून असतील, यांना काय सांगताल या निमित्तानं? तुम्ही जसं सहभागी झालाय तसंच मला एक छोटे 2च शब्दात सांगायचं आहे की कसं आहे की तुम्ही 365 दिवस बिझी असता. म्हणजे प्रत्येक असा पृथ्वी तलावरती एकही मनुष्य नाही की ज्याला काम नाहीये. प्रत्येक माणसाला काम असतंच. पण त्या कामातून आपण काहीतरी आपल्या जे समाज सुधारक आहेत, महाराष्ट्र ही खूप पवित्र भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये खूप संत आहेत. या महाराष्ट्रामध्ये खूप समाज सुधारक आहेत. ही जी संतांची आणि समाज सुधारकांची भूमिका आहे महाराष्ट्र. असं कुठलंही दुसरं राज्य नाहीये किंवा कुठलाही देश नाहीये की ज्या ठिकाणी एवढा सगळा वारसा लाभलेला आहे. तर हा जो वारसा आहे, हा वारसा जपणं हे तरुण पिढीचं काम आहे. या कलियुगामध्ये आपण वेगवेगळे प्रकार घडताना बघतो, पण या प्रकार घडू नये म्हणून आपण जे संतांनी दिलेली शिकवण आहे, ही शिकवण जर आचरणात आणली, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांचे विचार घेतले की आपल्या वागण्याने आणि आपल्या बोलण्याने कुणालाही उपद्रव नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीची जर आपली संस्कृती असेल, आपला असा विचारांचा वारसा असेल, तर मला असं वाटत नाही की कलियुग आणि सतयुगामध्ये काही वेगळं पण असेल. सतयुगामध्ये जसे सगळेजण एकमेकाबरोबर विचार विनिमय करायचे, सगळ्यामध्ये सौख्य नांदायचं, तसंच कलियुगामध्ये सुद्धा सौख्य नांदू शकतं आपण जर संतांचं अनुकरण, विचारांचं अनुकरण केलं तर. म्हणून खरं तर या ठिकाणी सर्वांनीच यावं. म्हणजे रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोल महावीर भोळ, मुक्काम पोस्ट शिंगणापूर. अमोलजी, आज का मनात आलं की आपण आज पारायणाच्या या कार्यक्रमाला जावं? काय विचार होता? म्हणजे विचार असं तरुणांनी थोडा सहभाग घेतला पाहिजे आणि गावातील भरपूर तरुण असे काय फिरतात, हे करतात, पण त्यांनी थोडं इकडे येऊन थोडं सांप्रदायिक समाजात जडलं पाहिजे आणि थोडी जरा देवाचं नामस्मरण, कीर्तन आणि पारायण केलं पाहिजे थोडंफार. बरंच काही मिळतं त्याच्यातनं म्हणजे, आणि आपणही त्याच्यात एक सहभाग नोंदवावा आणि आपल्याबरोबर तरुणांनी पण यावं. खूप चांगला म्हणजे आहे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर बरंच काही मिळतं. हा एक संदेश तुमच्या तरुणांच्या पर्यंत जातो तुमच्या रूपानं. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. दादा, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. भानुदास तुकाराम शेंडे. दादा, तुम्ही पण ह्या वयात आज मंदिरात
आलाय, पारायण सोहळ्यात सहभाग झालाय, काय हो, मनात हो, विचार आहे हो. की अजून पण आपण हाय मनात विचार आहे, पूरं करते त्यांना आपला पाठिंबा द्यायचा, मागणं आपला हातभार लावायला, करा चांगलं करते देवाचं. तुमच्या काळात हा पहिल्यापासून आपण या काळात पहिल्यापासून हे म्हणजे करतो. स्वतःमुळे महाराजांची पुण्यतिथी तुम्ही पहिल्यापासून पहिल्यापासून पहिल्या वर्षी कशी साजरी केली, काय पहिल्या प्रसंग? पण वर्षी आपल्या साध्या पद्धतीने केली. 2 रुपये वर्गण होती, यात गहू भरडून आणायचं, खीर करायची, बोलवायचं प्रसादाला, सगळ्यांनी प्रसाद खायचा. म्हणजे अशा परंपरेचा पाया तुम्ही परंपरा टाकलेला आहे, म्हणून आज ही सवतामाळे महाराजांची एक पुण्यतिथी सगळीकडे साजरी होत आहे. हो. खरं तर वडीलधारी तुम्ही लोकांनी टाकली म्हणून तर आज एवढा मोठा प्रभाव वाढायला लागलेला आहे. रामकृष्ण हरे. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. आम्ही विजय महाराज पवार राजाळे बर का. राजाळे. हा, बर, आज राजाळे. शिंगणापूर मध्ये तुम्ही आलेला आहात, पारायणाला आलेला हा. आहात, गाता पारायण पण सुरू आहे. पण तुमचं इथलं काय आहे, म्हणजे भूमिका कुठली आहे? म्हणजे आता आम्ही काकडा करतो या ठिकाणी. काकडा. हा. काकडा आरती म्हणतात, काकडा आरती ते नक्की काय आहे? काकडा आरती म्हणजे पहाटे जे आपण देवाला विनंती करतो ना, की देवाची पूजा करायची, पहाटे देवाला विनंती करायची किंवा ओटा जागे व्हा रे आता, किंवा तुमचे ओटा प्राप्त झाले, हे जे अभंग आहेत ना, हे आपण म्हणायचे आणि देवाला विनंती करायची. आणि हे नवा अभंग आपण म्हणल्यानंतर मग देवाला परत ओवळणीचे 5 अभंग आहेत, हे अभंग म्हणायचे, देवाला प्रेमाने ओवळायचे आणि देवाचा प्रसाद वाटायचा. असा हा काकडा आरतीचा काकडा कार्यक्रम. आरतीचा कार्यक्रम आहे. ही अजून कोण आहे का? अजून कोण बोलणार आहे का नाही? रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. माऊली, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव नितीन अशोक बोराटे. नितीनराव, व्यवसाय नोकरी काय करता तुम्ही नक्की? व्यवसाय कशाचा व्यवसाय काय? मशनरी आहे. बर, मशिनरी आहात. आज पारायणाला हजेरी लावलेली आहे, काय मनात आलं की आपण पण जावं थोडस? आता या व्यवसायातनं वेळ काढून थोडा वेळ आपल्या समाजासाठी केलं तरी ते चांगलंच आहे. काहीतरी तुकाराम महाराजाचं आता प्रवचन चालू आहे, ते ज्ञान भेटते चांगलं. त्याचं आपल्या जीवनात त्याचं हे करता येते, फार महत्व आहे. हा, फार महत्व आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं की जे पारायण सोहळा आहे ह्याचं महत्वच फार मोठं जीवनात आहे. हा. आणि आणि आताच्या युगात सगळे ते इंटरनेटवर हे सगळे वेगळ्या दिशेने चालत गेलेत. यंग पिढी हा, ते आता थोडं यंग आपल्या धर्माला थोडं प्राधान्य द्यावं. तरुणांनी सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायात जे आहे तिथे हा. सहभाग व्हावा. खरं तर इथंच आपलं जीवन हा, समृद्ध हा. करण्याचं एक मोठं व्यासपीठ हा. आपल्याला मिळते. विचारधारा एक त्या निमित्तानं आपल्याला मिळते, हा. जेणेकरून आपल्याला जीवन पुढे आपल्याला हा. सुखकर करता येत आहे. बरोबर. आणि तोच विचार मनात घेऊन तुम्ही आज हजेरी लावलेली आहे. हो, हो. रामकृष्ण हरी. नाव सांगा तुमचं पहिल्यांदा. माझं नाव आनंद सदाशिवराव. राऊत. माऊली, आज तुम्ही पण आलाय. काय एक समाजासाठी किंवा एक ह्याच्यासाठी आपलं थोडंफार सप्त्यात म्हणून सहभाग करतो. सगळं वर्गणी वगैरे गोळा करायचं काम करून चांगलं काम करूया सगळे मिळून. रामकृष्ण. नाव सांगा तुमचं पहिल्यांदा. जयवंत मारुती बोराटे. आज विना गळ्यात आहे, ही सेवा सेवाच आहे, पण का मनात आलं की आता आपण पण सेवा जावं? कसं आहे, संप्रदायामध्ये आहेच नाही, त्याच्यामुळे आपलं यावं. संप्रदायामध्ये आहे तुम्ही? नक्कीच की माळकरी आहे का तुम्ही? माळकरी. त्याच्यामुळं एक ओढ लागले. हो. आणि माळकरी म्हटलं का ते कुठेच बसून देत नाही ते. खरं. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण. नाव सांगा पहिल्यांदा. संभाजी रामचंद्र बोराटे. काय नोकरी? नोकरीला कशात नोकरीला होता? मुंबईला होते, डॉक मध्ये होतो, बर. जहाज कंपनीत. बरं, आता रिटायर झालाय? रिटायर होऊन 10 वर्ष झाली. 2-3 वर्ष झाली गावी आलोय. बर. आणि इथे आता सगळे हे सहकार्य म्हणजे फाउंडर म्हणून आम्ही पहिल्यापासूनच होतो इथे. म्हणजे काय काय करत नोकरी होता? असताना आपलं म्हणजे वर्गणी वगैरे हे करायची. स्वतःमुळे महाराजांची हा, हा, पुण्यतिथी हा. साजरी वगैरे त्याच्यानंतर आता ह्या 5-10 वर्षामध्ये एवढी प्रगती झाली, ही सगळी सहकार्य आहेत सगळे, लहान लहान सगळे. केवढं मोठं मंदिर बांधलंय मंदिर तुम्ही. झालं सगळं हे सगळं- 2-3 वर्षामध्ये सगळं. आता हे सप्ताह वगैरे हे डॉक्टर आपलं सगळं करायला लागले, त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही येतो जातो इथं. पण रिटायर झाल्यानंतर का वड इकडे मनात आलं? नाही, गावच्या ठिकाणी आता एवढे दिवस शहरामध्ये राहिलो, गावच्या वातावरणात येऊन आपलं सगळे सहकार्य वगैरे भेटतात तिथं. डॉक्टर साहेब, अजून एक सांगा. खरं तर आज सर्व कार्यक्रम आहेत, पण कसं नियोजन आहे पहिल्या दिवसापासून शेवटच्या कशापर्यंत? आता ज्या पद्धतीने आपण संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची संजीवन समाधी वर्ष 731 आहे, या निमित्त आपण श्री तुकोबा राय चरित्र कथा सप्ताह, कथा आणि कीर्तन सप्ताह आहे, हा दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. कथेमध्ये आपण 7 दिवसात 7 कथा आहेत. जसं की पहिली जर कथा घेतली पहिल्या दिवसाची,
तर श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा आहे. दुसऱ्या दिवशी घेतली तर दुसऱ्या दिवशी विश्वंभर बाबा व अमाई माता यांची कथा आहे. तिसऱ्या दिवशी श्री संत तुकाराम यांचा जन्म व विवाह कथा आहे. चौथ्या दिवशी श्री तुकोबाराय यांची संसार स्थिती कशी आहे ह्याची आहे. त्यानंतर पाचव्या दिवशी तुकाराम महाराज यांची पारमार्थिक स्थिती कशी आहे. तुकाराम महाराज यांचा व्यापार व मुंबाजी बुवा यांचा प्रसंग कथा आहे. सोलोमुलो भट्ट, रामेश्वर शास्त्री, अनगड शहा कथा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा भेट कथा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची सुद्धा भेट झालेली या कथेचा सुद्धा पूर्ण उल्लेख या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे श्री तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळा कसा आहे, म्हणजे तुकोबारायांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. आणि या सगळ्या कथेचा प्रवक्ते म्हणून आपण श्री हबप नामदेव महाराज चव्हाण आप्पा देवाची आळंदी हे या ठिकाणी रोज संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान ह्या सगळ्या कथा सांगतात. त्याचप्रमाणे जर आपलं दैनंदिन कार्यक्रम जर घ्यायचा म्हटलं तर दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी 4:30 वाजता 4:30 ते 6:30 ही काकडा आरती होते. त्याचप्रमाणे सकाळी 9 ते 11 संत सावतामाळी महाराजांचं ग्रंथ वाचन होतं. त्यानंतर दुपारच्या वेळेस परत एकदा 4:30 ते 6:30 या दरम्यान हरिपाठ होतो. आणि सायंकाळी 7 ते 9 श्री संत तुकाराम महाराज यांची चरित्र कथा घेतली जाते. व 9 नंतरनं महाप्रसाद सोहळा असतो. महाप्रसाद सोहळ्याचंही नियोजन पूर्ण 7 दिवसाचं झालेलं आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये, माळी समाजामध्ये आपल्या वेगवेगळे कुटुंब आहेत. जसं की पहिल्या दिवसाची जेवणाची पंगत जी आहे त्या पंक्तीचा मान हा एका आडनावाला आहे. समजा राऊत हे आडनाव आहे तर राऊत आडनावाला पहिला, दुसरा शेंडे आहे, तिसरा बोराटे आहे, चौथा कुदळे बंदुके आहेत, पाचवा होळ आहे, गोरे आहेत, बनसोडे आहेत, शेंडे आहेत, असे सर्व कुटुंब गावातील सर्व माळी समाज त्याचप्रमाणे सर्व शिंगणापूर ग्रामस्थ त्या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. संध्याकाळी 9 ते 7 ते 9 दरम्यान कथेचा कार्यक्रम होतो. 9 नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो. आता सांगा 19 म्हणजे 11 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे तुमचा, त्या दिवशीच काय कार्यक्रम आहे? 10 तारखेला आपली मिरवणूक निघणार आहे. संत सावतामाळी महाराज यांची पूर्ण गावातील सगळ्या ज्या महिला आहेत त्या सर्व महिला आपल्या पुष्कर तलावाचं पवित्र पाणी हे डोक्यावरती घेऊन, तुळशी पात्रावरती घेऊन पूर्ण गावामध्ये आपण गावाची एक प्रदक्षिणा असते. ही प्रदक्षिणाचा कार्यक्रम हा आदल्या दिवशी होईल. आणि दुसऱ्या दिवशी जी कार्यक्रमाची समाप्ती आहे त्या दिवशी एकादशी आहे. एकादशी रविवारी येते, सोमवारी जो आपला मिरवणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होईल. म्हणजे मंगळवारी म्हणजे कथा प्रवक्तच शेवट करणार आहेत का त्या दिवशी कीर्तन कोणाचं ठेवलंय का? त्या दिवशी शेवटच्या दिवशी जे कीर्तन आहे नामदेव अप्पा चव्हाण यांचंच कीर्तन राहणार आहे. म्हणजे शेवट पण तुम्ही त्याच पद्धतीने. धन्यवाद. आणि त्यांना साथ देण्यासाठी ज्ञान. तर या सर्व गोष्टी करत असताना याच्या बॅकग्राऊंडला पण सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. जसं की आपल्याला मृदंग वाजन असेल, टाळाचं वाजन असेल, त्यानंतर पकवाज वाजन असेल, पेटीचं वाजन असेल, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला ज्ञानांकू वारकरी शिक्षण संस्था मिरडे यांचं सपोर्ट राहणार आहे, सहकार्य राहणार आहे. संकेत यादव महाराजांची संकेत यादव महाराजांचे मिरड्याची संस्था आहे. सुनील यादव महाराज आणि संकेत यादव महाराज म्हणजे एक वारकरी संप्रदाय कीर्तनकारांची शिक्षण संस्थेची तुम्हाला साथ लाभली. धन्यवाद. धन्यवाद.